इसको क्या बोलते हैं? सॅश सॅश. ओके, हाँ. आय डेअर यू गाईज, चॅलेंज आहे माझं तुम्हाला. या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला एकही कुठलीही साधीतली साधी करेक्ट गोष्ट आढळली ना, लगेच सांगा, तुम्हाला लगेच फॉलो बॅक करणार. वेलकम टू नेहाची बॅचलरेट पार्टी पार्ट 2 आणि मिनी ब्लॉग क्रमांक 64. तर मी आणि साक्षी या दोन टॅलेंटेड मैत्रिणींनी आमची सुपर टॅलेंटेड मैत्रीण आणि ब्राईड टू बी नेहा हिच्यासाठी एक बॅचलरेट अरेंज केली होती. आणि अरेंजमेंटमध्ये कसं आम्ही दोघी पण खूपच कमाल आहोत. आता हा ब्राईडमधला बी आम्ही इतका परफेक्ट अरेंज केला होता की तो गंडला आहे हे कळायला सुद्धा आम्हाला मध्ये अर्धा तास लागला. पण आता स्वतःचं कौतुक म्हणा किंवा स्वतः आम्हाला लाल गंधर्व वगैरे म्हटलं तरी चालेल, पण कितीही गंडलेलं असलो तरी पण मागे येऊन पुन्हा आपण उभं राहणार असा एक कॉन्फिडन्स आमच्यामध्ये होता. त्याच्यामुळे 51व्या वेळेला जेव्हा आम्ही हे पुन्हा अरेंज केलं तेव्हा आपण आता जे केलं आहे ते परफेक्ट आहे आणि यालाच परफेक्शन म्हणतात असं समजून आम्ही पोजेस दिल्या. काय चुकलं होतं कळलं ना तुम्हाला, का तुम्ही पण आमच्यातलेच? हे सगळं करता करता माझे गाल हसून हसून एवढे दुखले होते की त्यांना आराम द्यावा म्हटलं, पण साक्षीने मला फुगे फुगवायला लावलं. ते झालं. मग सगळं काही अरेंज करून आम्ही अर्धा तास नेहाला बाहेर बसवल्यावरती पुन्हा आत बोलवलं. तोपर्यंत बाहेर तिला बिचारीला मच्छर चावल्या होत्या, पण आमच्या आनंदावर विरजण न टाकता नेहा आतमध्ये आली आणि मग आमचं एक भव्य दिव्य सजावट पाहण्यासाठी उत्सुक असलेला तिचा चेहरा बघून आम्ही खूप आनंदून गेलो. तिला तो सॅश घातला, एक जबरदस्त असा उच्च प्रतीचा गॉगल घालायला दिला आणि म्हटलं, बाई गं आता तू जाऊन बस, आम्ही तुझे 4 फोटो काढतो. ते ग्लास काही नाही आहे, त्याच्यामध्ये पाणी वगैरे होतं, एक थोडा फील यावा म्हणून ठेवला आहे. एनीबडी वॉचिंग फ्रॉम माय होम. सो येस, नेहाची बॅचलरेट पार्टी अशी झाली. आणि कुठे झाली हे तुम्हाला माहितीच आहे, पण नसेल माहिती तर पुढचा मिनी ब्लॉग नक्की बघा.